नमस्कार. श्रद्धा स्टुडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मोत्यांचं कॅन्डल स्टँड, जे असं दिसेल. आता हे स्टँड आपण दिवाळीमध्ये हे बघा, या अशा ज्या कॅन्डल्स मिळतात त्या आपण यामध्ये असं ठेवून असं छानपैकी हे कॅन्डल स्टँड बनवू शकतो. आणि खूप सारे असे स्टँड बनवून आपण आपल्या घराच्या आजूबाजूला वगैरे ठेवू शकतो. हे दिसायला खूप सुंदर दिसतं. चला तर मग हे कॅन्डल स्टँड कसं बनवायचं हे आपण बघूया. तर हे बनवण्यासाठी मी 6 नंबरचे सगळे मणी घेतलेले आहेत. व्हाईट, पिंक, ग्रीन आणि ब्ल्यू, रेड. म्हणजे तुम्ही कलर तुमच्या आवडीचे कोणतेही घेऊ शकता. मी हे सर्व मणी 6 नंबरचे घेतलेले आहेत. आणि हे विणण्यासाठी आपल्याला एक सुई लागणार आहे आणि तंगूसचा धागा लागणार आहे. हे पहा, सुरुवातीला आपण टोटल 6 मणी भरून घेणार आहोत. तर मी 1 सफेद, 2 सोनेरी आणि 3 सफेद असे टोटल 6 मणी ओवून घेतलेले आहेत. आता हे ओवून घेतल्याच्या नंतर हे पहा, हा जो मणी आहे जिथे आपली गाठ आहे त्या मण्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे आणि बरोबरच त्याच्या पुढच्या 2 मण्यातनं ही सुई बाहेर काढून घ्यायची आहे. हे बघा, आपला एक राऊंड तयार होईल असा. हा राऊंड तयार झाल्याच्या नंतर मी अजून एका मण्यातनं सुई बाहेर काढून घेते. आता आपल्याला 5च मणी भरायचे आहेत. पुढचा राऊंड बनवण्यासाठी आपल्याला 5च मणी भरायचे आहे. तर पुढच्या राऊंडसाठी मी 3 सफेद आणि 2 सोनेरी मणी ओवून घेतलेले आहेत. आता ज्या मण्यातनं आपला धागा आलेला आहे या रिंगमधून, त्याच मण्याच्या अपोजिट साईडनी सुई बाहेर काढून घ्यायची आहे, जेणेकरून दुसरा राऊंड तयार होईल. आणि 1, 2, 3 सगळ्यात वरच्या मण्यात यायचं आहे. आता मी इथून सुई या मण्यामध्ये फिरवून घेणार आहे. 1, 2 आणि 3 मणी मी पुढे सरकलेली आहे. हे पहा, अशा प्रकारे. आता आपल्याला 2 सोनेरी आणि 3 सफेद मणी भरून घ्यायचे आहेत. आणि ज्या मण्यातनं आपला धागा बाहेर आलेला आहे त्याच्या अपोजिट साईडनी सुई ओवून घ्यायची आणि 1, 2, 3 मणी पुढे सरकून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला नेहमी वरच्या मण्यात यायचं आहे. तर वरच्या मण्यात येण्यासाठी आपल्याला 3 मणी पुढे सरकायला लागणार आहे. हे बघा, आता हे जे आपण बनवतो आहे, आपण ही बॉर्डर, आता ही मी पूर्ण व्हाईटनी केली आहे ना, तर मी हे गोल्डन टाकते आहे, कारण ही बॉर्डर आणि ही जी शेवटची बॉर्डर आहे ही मी तुम्हाला आता गोल्डनमध्ये करून दाखवणार आहे. म्हणून मी बॉर्डरचे मणी फक्त गोल्डन ठेवलेले आहेत, बाकी व्हाईट ठेवलेले आहेत. तर असं आपल्याला टोटल 11 राऊंड करून घ्यायचे आहेत. पुढच्या राऊंडसाठी पुन्हा मी 3 सफेद आणि 2 सोनेरी मणी ओवलेले आहेत. पुन्हा ते ज्या मण्यातनं धागा बाहेर आला आहे त्याच्या अपोजिट साईडनी सुई बाहेर काढायची. आणि आता बघा, मी इथूनच 3 मणी डायरेक्ट पुढे सरकून घेते. हे पहा, असे आपल्याला टोटल 11 राऊंड बनवून घ्यायचे आहेत. तर आपण 11 राऊंड झाल्यावर पुढे काय करायचं ते बघूया. हे पहा, आपलं 11 राऊंड बनवून तयार आहेत. आता हे 11 राऊंड झाल्याच्या नंतर हे आपल्याला असं जोडून घ्यायचं आहे गोल. तर हे जोडण्यासाठी पहिले 2 गोल्डन मणी भरून घेते. आपलं हे एक राऊंड 6 मण्यांचं आहे. तर 6 पैकी 1 आणि हा एक दुसरा 2 मणी आपल्याकडे ऑलरेडी आहेत. त्यामुळे हे बघा, मी 2 गोल्डन मणी भरलेत. आणि हे बघा, ह्या राऊंडचा हा जो मणी आहे, वरचा मणी, सगळ्यात वरचा मणी, या मण्यातनं सुई आपण बाहेर काढणार आहोत. आता ह्या साईडनी आपल्याला जोडायचं आहे. तर इथे आपण 2 सफेद मणी वापरणार आहोत. 2 सफेद मणी भरायचे आहेत आता. आणि पुन्हा ह्या साईडचा जो हा मणी आहे, वरचा मणी, राऊंडचा वरचा मणी, हा वाला सफेद, त्यातून आपल्याला सुई अशा प्रकारे बाहेर ओढून घ्यायची आहे. हे बघा, जेणेकरून आपण इथे पण एक राऊंडच तयार केला आणि आपले हे टोटल 12 राऊंड तयार झाले. आपण हे जॉईन केलं. आता पुढे जाण्यासाठी आपण काय करायचं आहे, ही आपली वरची बॉर्डर आहे. तर सेम असेच आपण इथे खालती राऊंड बनवणार आहोत. तर आधी मी ही सुई फिरवून या मण्यापर्यंत घेऊन येणार आहे. मग पुढे काय करायचं हे तुम्हाला दाखवते. आता आपल्याला काय करायचं आहे, हा राऊंड आणि हा त्याच्या बाजूचा राऊंड. तर या राऊंडचा हा मणी आणि बाजूच्या राऊंडचा हा मणी, म्हणजे बाजूबाजूचे जे 2 मणी आहेत त्या 2, आता मी ह्या मण्यातनं ऑलरेडी सुई काढलेली आहे. तर आपल्याला खाली पण एक राऊंडच तयार करायचा आहे 6चा. तर 6 पैकी 1 आणि 2 मणी आपल्याकडे ऑलरेडी आहेत. तर आता आपण 4 मणी ओवून घेणार आहोत. आता मी सफेदच मणी ओवणार आहे आणि पूर्ण राऊंड
सफेद मण्यांनीच करून घेणार आहे. हे बघा, आता हे 4 मणी ओवल्याच्या नंतर हे बघा, मी जसं बोलली ह्या राऊंडचा हा मणी आणि बाजूच्या राऊंडचा हा मणी, असे जे बाजूबाजूचे 2 मणी आहेत. आता आपली सुई इथनं आली आहे, तर ह्याच्या बाजूच्या मण्यातनं आपल्याला सुई अशी ओवायची आहे बघा, आणि यातूनही पुढे जायचं. आधी मी तुम्हाला एकाच मण्यातनं सुई येऊन दाखवते. हे बघा, आपला राऊंड तयार झाला. आता पुढे जाण्यासाठी हा आणि हा मणी, 2 मणी आपल्याला पुढे सरकायचं आहे. सॉरी, 3 मणी आपल्याला पुढे सरकायचं आहे. हे बघा, हे बघा, जसं आपण वर 6चा राऊंड बनवला आहे तसंच आपण खाली पण 6चेच राऊंड तयार करणार आहोत. पुढचा राऊंड बनवण्यासाठी आता आपल्याकडे हे बघा 1, 2 आणि हा तिसरा 3 मणी ऑलरेडी आहेत, तर आपण 4 मणी न भरता फक्त 3च मणी भरणार आहोत 6चा राऊंड तयार करण्यासाठी. तर मी 3 सफेद मणी ओवून घेतलेले आहे, आणि आत्ता जो राऊंड आपण बनवला आहे त्याचा जो हा वाला मणी आहे साईडचा, त्या मण्यातनं आपण सुई अशा प्रकारे ओवून घेणार आहोत आणि 2 ह्या मण्यामध्ये येणार आहोत. म्हणजे टोटल 3 मणी पुढे सरकणार आहोत. हे बघा, 1, 2 आणि तिसरा. बघा, 2 मणी पुढे सरकलो. त्यानंतर त्याच्या पुढचे 2 जे मणी आहेत तेही आपण पुढे सरकणार आहोत. म्हणजे सॉरी, टोटल आपण 4 मणी पुढे सरकणार आहोत. हे पहा, अशा प्रकारे आपण 4 मणी पुढे सरकलेलो आहोत. आता पुन्हा आपल्याला तेच करायचं आहे. 3 सफेद मणी ओवून घ्यायचे. 1, 2, 3 सफेद मणी ओवल्याच्या नंतर पुन्हा आत्ताचा जो राऊंड बनवला आहे त्याचा हा जो साईडचा मणी आहे, या मण्यातनं वरच्या दिशेने सुई अशी ओवून घ्यायची आणि टोटल 4 मणी, हे बघा, 1, 2, 3, 4 असे 4 मणी आपल्याला पुढे सरकायचे. आता आपण 2-2 मणी सरकवून घेऊया. हे पहा, नेहमी लक्षात ठेवा की 2 राऊंडच्या, हे बघा, हे जे खालचे मणी आहेत, ह्या राऊंडचा हा मणी, ह्या राऊंडचा हा मणी, इथेच नेहमी सुई आल्याच्या नंतर आपण पुढे 3-3 मणी भरून असे राऊंड बनवून हा राऊंड पूर्ण करणार आहोत. आता पुन्हा एकदा दाखवते. 3 सफेद मणी ओवायचे. हे 3 मणी ओवल्याच्या नंतर आत्ताचा जो राऊंड आहे त्याच्या साईडचा मणी, त्यातून वरच्या दिशेने सुई अशी ओवून घ्यायची आणि त्यानंतर 1, 2, 3, 4 मणी आपल्याला पुढे सरकून घ्यायचं आहे. 1, 2 आणि पुढचे 2 मणी 3, 4 अशा प्रकारे. असं करत करत हा पूर्ण राऊंड कंप्लीट करायचा आहे. चला तर मग हा पूर्ण करून झाल्यावर पुढे काय करायचं हे मी तुम्हाला सांगते. हे पहा, आपण शेवटला पोचलेलो आहोत. तर शेवटी आपल्याला आत्तापर्यंत आपण 3-3 मणी भरत आलेलो आहोत. तर शेवटी हे बघा, 1, 2, 3, 4 आता फक्त राऊंड पूर्ण व्हायला 2च मणी बाकी आहे. तर शेवटला आपण फक्त 2च मणी भरणार आहोत. त्यासाठी हा बघा, हा जो राऊंड आहे शेवटचा, त्याच्या हा जो साईडचा मणी आहे त्यातून आपण सुई वर काढून घेणार आहोत. हे बघा, आणि आता 2 मणी ओवून घेऊया. 1 आणि 2. आता हा 2 मणी भरल्याच्या नंतर ह्या अगोदरचा जो राऊंड आहे त्याच्या हा साईडचा मणी, इथून आपण सुई अशा प्रकारे ओवून घेणार आहोत वरच्या दिशेने, आणि हा राऊंड पूर्ण करून घेतलेला आहे. आता आपल्याला पुन्हा इथे यायचं ह्या मण्यात. तर मी आता हा जो दोरा आहे हा असा फिरवून ह्या मण्यात आणणार आहे. हे पहा, मी असा दोरा फिरवून ह्या मण्यात घेऊन आलेली आहे. आपण जसे हे राऊंड बनवले, आपले हे राऊंड आहेत 6-6चे, म्हणजे 6 मण्यांचा मिळून 1 राऊंड आहे. तसंच सेम इथे पण करायचं आहे. आता ह्या राऊंडचा हा मणी आणि त्याच्या बाजूच्या राऊंडचा हा मणी, म्हणजे हे बाजूबाजूचे 2 मणी. आता ऑलरेडी 2 आपल्याकडे आहेत. आता आपण 5चा राऊंड बनवणार आहोत. जसं आपण हे 6चे बनवले तर ह्याच्या पुढे आपण 5चा राऊंड बनवणार आहे. तर 5च्या राऊंडसाठी 2 मणी ऑलरेडी आपले आहेत. आता आपल्याला फक्त 3च मणी ओवायचे आहे. हे पहा, आणि जसं आपण वरती हे राऊंड बनवले सेम तसंच आता हे 3 मणी ओवल्याच्या नंतर हा जो बाजूचा मणी आहे या राऊंडचा, या मण्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून, हे बघा, 1, 2 आणि 3,
हे बघा तिसरा आणि अजून एक मणी आपल्याला पुढे सरकून घ्यायचं आहे. हे बघा चौथ्या मण्यात आपण आलेलो आहोत. आता आपल्याला 1 2 3 मणी ऑलरेडी आहेत. आता यापुढे आपल्याला फक्त 2-2च मणी भरायचे आहेत आणि सेम हा राऊंड आपल्याला कंप्लीट करून घ्यायचा आहे. हे बघा आता मी 2 मणी भरलेले आहेत. आता पुन्हा ह्या राऊंडचा हा जो मणी आहे यातून आपल्याला सुई वरच्या दिशेने अशी ओवून घ्यायची आणि 1 2 3 4 4 मणी पुढे सरकायचे. 2 3 आणि 4. हे बघा आता पुन्हा 2च मणी भरायचे आहेत आणि ह्या जो आत्ता राऊंड बनवला आहे त्याच्या साईडचा मणी हा त्यातून वरच्या दिशेने सुई अशी ओवून घ्यायची आणि पुन्हा त्यापुढील 1 2 3 4 4 मणी पुढे सरकायचे. अशा प्रकारे असं करत करत हा राऊंडही आपल्याला 2-2 मणी भरून कंप्लीट करायचा आहे. जेव्हा आपण शेवटला येऊ तेव्हा इथे एकच मणी लागणार, तेव्हा ह्या मण्यातनं येऊन एक मणी ओवायचा आणि अगोदरच्या राऊंडच्या मण्यातून सुई काढून घ्यायची. चला तर मग हे कंप्लीट करून घेऊ, मग पुढे काय करायचं हे मी तुम्हाला सांगते. हे पहा आपण आता शेवटाला पोचलेलो आहोत. तर शेवटी आपल्याला 5चा राऊंड कंप्लीट करण्यासाठी 1 2 3 4 4 मणी ऑलरेडी आहेत. आता मी ह्या मण्यातनं म्हणजे हा जो राऊंड आहे त्या राऊंडच्या साईडचा जो मणी आहे पुढचा या मण्यातनं मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि एकच मणी ओवून घेतलेला आहे. आता हा मणी ओवल्याच्या नंतर समोरचा जो राऊंड आहे ह्याच्या समोरचा त्या राऊंडचा हा बघा हा वाला मणी आहे, यातून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे वरच्या दिशेने खालच्या दिशेला. हे बघा आणि हा राऊंड पण आपल्याला कंप्लीट करून घ्यायचा आहे. हे बघा जो आपल्याला असा दिसेल. आता हा राऊंड कंप्लीट केल्याच्या नंतर आपल्याला पुढे जाण्यासाठी या मण्यात यायचं आहे. तर आता मी सुई अशी फिरवून इथपर्यंत येते आहे. पुढे काय करायचं हे मी तुम्हाला दाखवते. हे पहा मी धागा फिरवून हा जो राऊंड आहे त्याच्या वरच्या मण्यामध्ये मी हा धागा घेऊन आलेली आहे. हा बघा तर या वरच्या मण्यामध्ये धागा आणल्याच्या नंतर आता आपले हे 5चा राऊंड झाला. आता ह्या पुढे आपल्याला 4चा राऊंड करायचा आहे. तर त्यासाठी हा बघा ह्या राऊंडचा हा एक मणी ऑलरेडी आपल्याकडे आहे. आता आपल्याला फक्त 3 मणी भरावे लागणार आहेत. तर 4चा राऊंड होण्यासाठी आपण 3 सफेद मणी भरून घेतोय. हे पहा हे 3 सफेद मणी भरल्याच्या नंतर ज्या मण्यातनं आपला धागा आलेला आहे त्याच मण्याच्या ऑपोजिट साईडनी सुई आपल्याला पुन्हा बाहेर काढून घ्यायची आहे. हे बघा पुढे जाण्यासाठी हा जो पुढचा मणी आहे पुढच्या राऊंडचा त्या मण्यातनं मी सुई बाहेर काढलेली आहे. आता काय करायचं आहे 1 2 2 मणी ऑलरेडी आपल्याकडे आहे. आता फक्त 2 मणी आपल्याला भरायचे आहेत 4चा राऊंड होण्यासाठी. तर मी 2 मणी ओवून घेते. आता 2 मणी ओवल्याच्या नंतर आत्ता जे आपण फूल तयार केलं म्हणजे हे 4 पाकळ्या त्याचा हा जो मणी आहे या मण्यातनं आपल्याला सुई वरच्या दिशेने खालच्या साईडला ओवून घ्यायची आणि 1 आणि 2 मणी पुढे सरकून घ्यायचे. हे बघा अशा पद्धतीने पुन्हा एकदा दाखवते. आता आपल्याला पुन्हा 2 मणी भरायचे आहेत. 2 मणी भरल्याच्या नंतर आत्ता जी पाकळी केली त्यातला हा वाला मणी या मण्यातनं वरच्या दिशेने सुई ओवून घ्यायची आणि पुढचे 2 मणी पुढे सरकायचे. हे बघा अशा प्रकारे. तर आता असंच सेम प्रोसेस फॉलो करत हा पूर्ण राऊंड आपल्याला कंप्लीट करून घ्यायचा आहे. हे पहा आपण शेवटाला पोचलेलो आहोत. आपल्याकडे शेवटला टोटल 1 2 आणि 3 मणी आहेत. आता आपल्याला फक्त एकच मणी भरायचा आहे शेवटी आणि त्यानंतर हा जो समोरच्या पाकळीचा समोरचं फूल आहे त्यातला हा जो मणी आहे त्यातनं सुई वरच्या दिशेने खालच्या दिशेला अशी ओवून घ्यायची आहे आणि ही झाली आपली शेवटची पाकळी तयार. हे पहा आपलं हे जे कॅन्डल स्टँड आहे ते असं दिसेल. आता पुन्हा वरती आपली जशी बॉर्डर आहे तशीच आपल्याला इथे बॉर्डर करायची आहे. तर त्यासाठी आधी आपण हा धागा फिरवून घेऊया. आता मी हा धागा फिरवून वरच्या मण्यात आणलेला आहे. हे बघा आता आपण जसे वरती 5चे बनवले तसंच इथेही आपल्याला 5चा राऊंड तयार करायचा आहे.
तर त्यासाठी एक सफेद, एक मणी ऑलरेडी आपल्याकडे आहे, तर आता आपल्याला 4 मणी भरायचे आहेत. त्यासाठी मी एक सफेद, 2 सोनेरी आणि एक सफेद असे टोटल 4 मणी भरून घेते. हे बघा, 4 मणी भरल्याच्या नंतर ज्या मण्यातनं धागा आलेला आहे त्याच मण्याच्या अपोजिट साईडनी आपल्याला सुई अशी बाहेर काढून घ्यायची आहे आणि त्या पुढचा एक मणी पुढे सरकायचा आहे. हे बघा, आता आपल्याला 3 मणीच भरावे लागणार आहेत. त्यासाठी मी एक सफेद आणि 2 सोनेरी मणी भरून घेणार आहे. एक सफेद आणि 2 सोनेरी मणी भरायचे आहेत. आणि हे भरून झाल्याच्या नंतर आत्ता जे फूल केलं आहे त्यातला हा जो सफेद मणी आहे, या सफेद मण्यातनं वरच्या दिशेने खालच्या दिशेला सुई अशी ओवून घ्यायची आणि 1-2 मणी पुढे सरकायचे. हे बघा, आता पुन्हा तेच करायचं आहे. एक सफेद आणि 2 सोनेरी मणी ओवून घ्यायचे. मणी ओवून घेतल्याच्या नंतर आत्ताच्या फुलाचा जो सफेद मणी आहे त्यातनं वरच्या दिशेने खालच्या दिशेला सुई ओवून घ्यायची आणि त्या पुढील 2 मणी पुढे सरकायचे आहे. बघा, हा पहिला आणि हा दुसरा असे 2 मणी मी पुढे सरकले. पुन्हा तेच करायचं आहे. एक सफेद आणि 2 सोनेरी मणी ओवून घ्यायचे. आत्ताच्या फुलाचा हा जो सफेद मणी आहे यातून वरच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि त्या पुढील 2 मणी पुढे सरकून घ्यायचे. हे बघा, अशी बॉर्डर तयार होईल. आता हे सेम प्रोसेस करत हा राऊंड पूर्ण करून घेऊया. आपण शेवटाला पोचलेलो आहोत. तर शेवटला मी हे जी पाकळी आहे, ही जे फूल आहे या फुलाच्या या मण्यात आलेली आहे, म्हणजे खालून सुई वरच्या दिशेने काढून घेतलेली आहे. आता आपल्याला 3 मणी न भरता फक्त 2च मणी भरायचे आणि तेही सोनेरी मणी भरायचे आहेत 2. तर 2 सोनेरी मणी ओवून झाल्याच्या नंतर या फुलाचा हा जो सफेद मणी आहे खालचा, त्या मण्यातनं वरच्या दिशेने सुई ओवून घ्यायची आहे आणि हे फूल कंप्लीट करून घ्यायचं आहे. बघा, हे बघा, आपलं हे जे खालचं स्टँड आहे, म्हणजे दिवा सरळ उभं राहायला पाहिजे म्हणून हे तयार आहे. आपण स्टँडला गोल्डन बॉर्डर दिलेली आहे खालती आणि तसंच वरतीही आपण गोल्डन बॉर्डर दिलेली आहे. आता यानंतर जसं मी तुम्हाला दाखवलं, हे जे आपण आता म्हणजे हे जे स्टँड आपण जसं केलं आहे ह्याच्यात आपण रंगीबेरंगी मणी इथे टाकलेले आहेत. तर हे मणी कसे ओवायचे या राऊंडमध्ये हे मी तुम्हाला दाखवते. तर आधी आपण ह्याला लॉक करून घेऊया. हे 2-3 मणी सुई फिरवून घ्या आणि मग गाठ मारा किंवा तसंच कट केलात तरी चालेल, पण मणी घट्ट राहिले पाहिजेत. आता हे जे राऊंड आहेत, आपण या राऊंडमध्ये असे हे क्रिस्टल मणी मिळतात, हे 5 नंबरचे आहेत. हे मणी भरणार आहोत आणि ह्यामध्ये तुम्ही बघा, म्हणजे सेम 6 नंबरचेच मणी आहेत, फक्त हे कलरफुल मणी आहेत हे भरलेले आहेत. तर तुम्हाला जर असे भरायचे असतील हे मणी तरी तुम्ही भरू शकता, किंवा तुम्हाला क्रिस्टलचे असेवाले मणी भरायचे असतील तेही तुम्ही भरू शकता. तर मी म्हणजे हे जे आपण फिक्स करतो ना, ही पद्धत सेमच आहे दोन्ही पण. म्हणजे मणी जरी फिक्स करायचं असेल तरी मी आता जी दाखवणार आहे ती पद्धत सेम आहे आणि हे जरी फिक्स करायचं असेल तरी पद्धत सेमच आहे. तर मी आता तुम्हाला हे फिक्स करून दाखवते. तर त्यासाठी आपल्याला सर्वात आधी काय करायचं आहे, राऊंडचा कोणताही एक मणी घ्या. मी हा वरचावाला मणी घेतला आहे, त्यातून मी सुई बाहेर काढून घेते. आता यानंतर काय करायचं आहे, हा जो आपला मणी आहे क्रिस्टलवाला तो एक मणी ओवून घ्यायचा आहे. हे बघा, आणि हा मणी ओवल्याच्या नंतर हे बघा, हा जो खालचा मणी आहे यातून मी सुई बाहेर काढून घेते. आणि हे जास्त सुई घट्ट ओढून नाही घ्यायची, मग आपलं जे वर्क आहे त्याचा शेप बदलू शकतो. अलगदच सुई ओढायची आहे. हे बघा, अशा प्रकारे. आता पुढे जाण्यासाठी हे बघा, पुढच्या राऊंडचा हा जो मणी आहे, म्हणजे जिथून धागा आला आहे त्याच्या पुढचाच मणी मी त्याच्या पुढच्याच मण्यात मी सुई ओवून घेते. त्यानंतर निळा क्रिस्टल जो मणी आहे तो आपण ओवून घेऊया. आता हा खालच्या दिशेने आहे, तर वरच्या मण्यामधून आपण सुई बाहेर काढणार आहोत. ह्या राऊंडचा हा मणी जो आहे त्या मण्यातनं मी सुई बाहेर काढून घेते. हे बघा, आता पुढे जाण्यासाठी पुन्हा
हा जो बाजूचा मणी आहे त्यातून मी सुई ओवून घेते. बघा, म्हणजे पुढच्या राऊंडचा मणी आहे त्यातून मी सुई ओवून घेतली. आता पुन्हा मी लाल मणी भरते. लाल मणी ओवून घेतल्याच्या नंतर हा जो खालचा मणी आहे, म्हणजे आपण वरच्या मण्यातनं घेतला, आता ह्या खालच्या मण्यातनं जायचं आहे, त्यातून मी सुई पुढे काढून घेते. हे बघा, आता पुढे जाण्यासाठी एक मणी पुढे सरकली आहे बाजूचा. आता पुन्हा निळा मणी भरून घ्यायचा आहे आणि हा जो वरचा मणी आहे या राऊंडचा, बघा या राऊंडचा हा मणी आहे, या मण्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. जास्त घट्ट ओढू नका, अलगदच ओढा, फक्त फिक्स होईल एवढंच ओढायचं आपल्याला. असं करत करत सेम प्रोसेस. आता पुढे जाण्यासाठी एक मणी पुढे सरकायचं, मग पुन्हा लाल मणी भरून घ्यायचा आहे आणि सेम मी आत्ता जसं तुम्हाला हे 3 मणी ओवून दाखवले तीच प्रोसेस फॉलो करत करत हा राऊंड कंप्लीट करायचा आहे. हे पहा, आपले क्रिस्टल लावून झालेले आहेत. आता आपण खालचे जे राऊंड आहेत, खालच्या राऊंडमध्ये आपण मणी लावूया, तर ते अजून सुंदर दिसेल. तर मी आता ह्या राऊंडमध्ये हे म्हणजे हा क्रिस्टल शेवटचा लावून झाल्याच्या नंतर या मण्यात आली आहे खालच्या राऊंडच्या. आता इथे मी सगळ्या राऊंडमध्ये 6 नंबरचे गुलाबी मणी भरून घेणार आहे. तर एक गुलाबी मणी भरायचा आहे, सेम तसंच प्रोसेस जशी मी तुम्हाला आधी दाखवली आहे. आता या मण्यातनं सुई बाहेर काढायची. हे बघा, आता पुढे जाण्यासाठी पुन्हा तेच करायचं आहे आपल्याला. पुढच्या मण्यात मी सरकलेली आहे, एक मणी मी पुढे सरकलेली आहे. आता पुन्हा गुलाबी मणी भरून घ्यायचा आहे आणि वरचा जो मणी आहे राऊंडच्या, हा बघा हा वाला, या मण्यातनं मी सुई बाहेर काढून घेते. हे बघा, आता पुन्हा पुढच्या मण्यात जाऊ, एक मणी पुढे सरकूया. आता एक गुलाबी मणी भरून घेऊ आणि हा जो खालचा मणी आहे यातून सुई पुढे काढून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे हे 6 नंबरचेच गुलाबी मणी आहेत. कलर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. आता मी हा पूर्ण राऊंडमध्ये गुलाबीच मणी भरणार आहे. तर हे कंप्लीट झाल्यावर कसं दिसतं हे मी तुम्हाला दाखवते. हे पहा, आपले सफेद मणी हे पहा, आपले गुलाबी मणी पण भरून झालेले आहेत. आता ह्याच्या खालचे जे राऊंड आहेत हे इथे आपण काहीच भरणार नाही आहेत, कारण ते दर्शनीय नाही आहेत असं ठेवल्यावर. हे फक्त 2च जे राऊंड आहेत ते दिसून येण्यासारखे आहेत. आता आपण शेवटला आपण जे स्टँड बनवलं आहे, ह्या शेवटच्या 5च्या ह्याच्यात आपण असेच मणी भरून घेणार आहे. तर त्यासाठी पण सेमच प्रकार करायचा आहे. राऊंडमधला कोणताही एका मण्यातनं धागा काढून घ्या. हे बघा, मी शेवटच्या राऊंडमधला एक धागा असा बाहेर काढून घेतलेला आहे. आता मी यामध्ये 6 नंबरचेच मणी भरणार आहे. हा बघा, हा मणी मी यात ओवून घेणार आहे आणि जसं आपण याआधी हे मणी ओवलेले आहे तसंच आपल्याला ह्याचं पण करायचं आहे. आता हा मणी ओवल्याच्या नंतर हा मणी इथून आपण धागा काढलेला आहे. आता हा जो मणी आहे या राऊंडचा हा मणी, त्यातून वरच्या दिशेने सुई आपण खाली काढून घेणार आहोत अशा प्रकारे. आता पुढे जाण्यासाठी हा मणी पुढे सरकणार आहोत. हे बघा, एक मणी आपण पुढे सरकलो. आता पुन्हा सेम कलरचा मणी आपल्याला भरायचा आहे. हे बघा, आणि हा जो मणी आहे या राऊंडचा, यातून वरच्या दिशेने सुई अशी ओढून घ्यायची आहे. हे बघा, हे बघा, असं सेम सगळं हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. कलर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. मी ह्या कलरनी हा राऊंड पूर्ण करून घेते. हे पहा, आपलं कॅन्डल स्टँड बनवून तयार आहे, जे पूर्ण झाल्यावर असं दिसेल.
आता तुम्ही यामध्ये या अशा प्रकारच्या ज्या कॅन्डल मिळतात या म्हणजे या तुम्ही ठेवू शकता दिवाळीमध्ये. हे बघा, या स्टँडमध्ये तुम्ही अशा या कॅन्डल ठेवू शकता. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.